सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहतील। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आहे। या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती असणार आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी अटकेत असून यातील कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे। देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 सुनावण्या झाल्यात, मात्र बीड न्यायालयामध्ये ही पहिली सुनावणी असणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। आमिर, बीड न्यायालयामध्ये आज पहिली सुनावणी होणार आहे, सविस्तर तपशील। नक्कीच तेजस, जर आपण बघितलं संतोष देशमुख हत्या प्रकरणाची हा जे सुनावणी आहे तिसरी सुनावणी आहे। पहिली जी झालेली आहे ते केस न्यायालयात झालेली आहे। त्यानंतर जे हे सुरक्षा ह्याच्यासाठी आहे तर ते सुनावणी बीडमध्ये ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला मान्य करण्यात आलं आणि आज पहिली सुनावणी जी आहे बीडमध्ये होणार आहे। यासाठी तर जे सरकारी जे वकील आहेत उज्ज्वल निकम हे आज बीड न्यायालयात हजर होणार आहेत। त्या आधीच आहे तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख त्या उज्ज्वल निकम यांची भेट घेणार आहे आणि ही भेट उज्ज्वल निकमाची संतोष देशमुख परिवारांचं पहिल्यांदाच होणार आहे। म्हणजे जेव्हापासून त्यांनी हे केस घेतलेले हातात लढायला त्यापासून हे पहिल्यांदाच त्यांची भेट होणार आहे आणि यानंतरच ते कोर्टात जाणार आहेत। अगदी धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।